हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर मंडळी, कशा आहात सगळे? आय होप की यू ऑल आर फाईन. तर माझ्या ब्लॉगची सुरुवात करते आहे मी मस्त असा चहा घेऊन. ॲक्च्युली माझा वेट लॉस जर्नी सुरू आहे, बट चहा माझा इतका प्रिय आहे की मी चहा कधीच नाही की स्किप करू शकत. हां, मग एक वेळेस डाएट करेल, जेवणार नाही, एक्सरसाइज जास्त करेल, सगळ्या गोष्टी करेल, बट चहा मी नाही स्किप करू शकत. तर आज आहे शनिवार आणि नेहमीप्रमाणे माझा असतो विकेंड. सॅटर्डे संडे मला असते सुट्टी. सो जेव्हाही विकेंड येतो तेव्हा माझ्याकडे घरातल्या सगळ्या कामांची एक लिस्टच तयार असते. सो त्या लिस्टमधलं सगळ्यात पहिले महत्त्वाचं काम म्हणजे घराची डीप क्लिनिंग करणे. सकाळीच उठले, घर आवरली, घरं पुसली. दर शनिवारी मी मीठ टाकून फरशी पुसत असते. त्याचं कारण असं की माझी मम्मी म्हणते की जेव्हा तू मीठ टाकून जर फरशी पुसशील तर घरातली सगळी निगेटिव्ह एनर्जी बाहेर जाते. घरावरचा उंबरवटा पुसणं, बाहेर रांगोळी वगैरे काढणं. कसं असतं ना, ऑफिसमुळे ह्या गोष्टी मला पॉसिबल नसतात. बट शनिवारी आणि रविवारी मी आवर्जून ह्या गोष्टी करते आणि खरंच म्हणजे मनाला खूप असं प्रसन्नता वाटते. असं शांतपणे एकदम पीसफुल असं पॉझिटिव्ह असल्यासारखं वाटतं. आणि आजकाल मी रोज सकाळ आणि संध्याकाळ हनुमान चालीसा, त्यानंतर तारक मंत्र वगैरे म्हणते आणि खरंच हे खूप जास्त पॉवरफुल आहे. म्हणजे मला तरी फरक वगैरे जाणवतो. कारण ऑफिसमुळे ना इतका स्ट्रेस येतो. घरचं काम, इवा, त्यानंतर ऑफिसचं काम, ह्या गोष्टींमुळे ना स्वतःकडे लक्षच देता येत नाही. बट मग माझ्या मम्मीनीच मला सांगितलं की तू ना रोज 2 टाईम तारक मंत्र म्हणत जा आणि हनुमान चालीसा म्हणत जा. गेल्या 8 दिवसापासून मी न चुकता ह्या 2 गोष्टी फॉलो करते आणि मला त्याचा खरंच खूप जास्त फरक जाणवला आहे. सो त्यानंतर इथे आलेला आहे माझा एक पार्सल. ॲक्च्युली मी म्हणजे स्वतःची काळजी वगैरे मला अजिबातच घेता येत नाही आणि पार्लरमध्ये मी जात नाही नेहमी. फक्त थ्रेडिंग ही एकच गोष्ट मी पार्लरमध्ये करते. त्यानंतर मी कधी फेशियल करत नाही अजिबातच किंवा कुठली ट्रीटमेंटही घेत नाही. सो जे काही करते मी ते घरगुती रेमेडीज करत असते चेहऱ्याची काळजी वगैरे घेण्यासाठी. सो इथे ना यावेळेस मी नवीन असा फेस पॅक ट्राय करणार होते. फॉक्सटेलचा D10 फेस पॅक आहे हा. माहिती नाही, म्हणजे रिव्ह्यू वगैरे बघूनच मी ऑर्डर केलेला होता. रिव्ह्यू तर ॲमेझॉन, फ्लिपकार्टला खूपच छान होते. नेहमी ना मी तो O2चा D10 फेस मास्क वापरते आणि तो खूपच छान आहे. बट यावेळेस म्हटलं की काहीतरी नवीन ट्राय करावं आणि त्यामुळेच मग मी हा फेस पॅक ट्राय केला. ह्याचा रिव्ह्यू ना मी 1-2 वेळेस वापरल्यानंतर नक्कीच तुम्हाला सांगेल. त्यानंतर मी किचनमध्ये आले. किचनमध्ये आल्यानंतर जसं की मी विकेंडला आठवड्याची सगळी कामं करून ठेवते. जसं की शेंगदाणे भाजणे, त्याची कूट वगैरे करून ठेवणे, त्यानंतर भाजीपाला आणल्यानंतर तो तोडून ठेवणे. म्हणजे भर मला जास्त धावपळ वगैरे होणार नाही माझी. इथे मस्त माझ्या स्वामींची पूजा वगैरे करून घेतलेली आहे मी. आणि जेव्हा त्यानंतर शेंगदाणे वगैरे भाजायला घेतलेले आहेत. किचनमध्ये ना खूप जास्त धावपळ असते माझी आणि त्यातल्या त्यात जेव्हा इवा झोपलेली असते त्यातच माझी सगळी कामे वगैरे मी पटकन उरकून घेते. कारण ती मध्ये करते, मग किचनमध्ये येते, काहीतरी धडपड करणार, मग तिला लागणार. आणि आजकाल तर मॅडमचं असं सुरू आहे ना की म्हणजे इकडे तिकडे न पाहता डायरेक्ट कुठल्याही गोष्टीशी भिडणं, धडपडणं आणि खूप जास्त पडायला वगैरे लागलेली आहे. त्यामुळे म्हणजे मला तिची खूपच अशी काळजी वाटत आहे आजकाल. कारण जेव्हा ती जागी असते ना तेव्हा मग मी काहीच नाही करत. एक तर ऑफिसचं काम आणि तेही बेडरूम लावून, म्हणजे ती बाहेर नाही आली पाहिजे. सो आजही तसंच होतं. जेव्हा ती झोपलेली होती तेव्हाच मी बाकीची कामं वगैरे उरकून घेतलेली आहेत. तर आजही मी ना म्हणजे एकच टाईम जेवणार होते आणि इवाच्या डॅडींचा फोन आला होता की त्यांच्या ऑफिसमध्ये कुणाचा तरी बड्डे होता आणि मग ऑफिसमध्येच त्यांनी म्हणजे मित्रांनी पार्टी वगैरे दिलेली आहे. तर मग जेवणारी मी एकटीच होते.
तर एकटीला करायचं म्हटलं की खूपच कंटाळा येतो. म्हणून मग काय करावं, माझ्याकडे इडलीचं बॅटर होतं, म्हणून मग सिंपल असं दह्याची चटणी केली आणि 2 डोसे टाकून घेतले. कसं असतं ना, जेव्हा घरच्यांना जेवायचं असतं, म्हणजे माझ्या तरी बाबतीत जेव्हा इव्याचे डॅडी वगैरे जेवायचे असतात आणि त्यातल्या त्यात ते राईसच खातात, म्हणून मग जेवढं पौष्टिक होईल, जेवढं चांगलं असं करता येईल तेवढं करायचं ट्राय मी करत असते. पण जेव्हा एकटी असते ना, तेव्हा मला फार कंटाळा येतो, म्हणून मग म्हणजे थोडक्यातच उरकायचा प्रयत्न वगैरे मी करत असते. सो इथे दह्याची चटणी करण्यासाठी मी सगळी तयारी वगैरे करून घेतली. त्यानंतर त्यामध्ये मला लावायचा होता तडका, सो इथे मी घेतलेलं आहे थोडंसं तेल, त्यानंतर थोडं जिरे मोहरीचं हे टाकलेलं आहे, त्यामध्ये थोडी 2-4 कढीपत्त्याची पानं आणि इथे ही घेतलेली आहे मी दही आणि मस्त अशी चटणी मी केलेली आहे. सो मस्तपणे चटणी करून घेतली आणि त्यानंतर लगेचच मी डोसेही करून घेणार होते, कारण आता वाजले होते 3 आणि खूप जास्त भूक लागली होती मला. सकाळी काही नाही, फक्त 1 ग्लास चिया सीड्स, 1 बनाना खाल्ला होता आणि ते जिराचं वॉटर वगैरे प्यायले होते मी आणि त्यानंतर बाकीची कामं वगैरे करण्यामध्ये वेळ कधी गेला ना समजलंच नाही आणि त्यातल्या त्यात इवाही झोपली होती आणि म्हणजे खूप जास्त पटापट मी बाकीची कामे उरकत होते. बट झालं असं की तिचा लगेच मला मम्मी म्हणून आवाज आला आणि इथे मॅडम उठलेले आहेत. 1 डोसा झाला, दुसरा डोसा वगैरे लगेच बनवायला घेतला मी इथे. तिचंही जेवण रेडीच होतं. म्हटलं की पण तिचं कसं असतं, ती झोपेतून उठल्या उठल्या जेवण करत नाही आणि म्हणून मग म्हटलं की आधी मी वगैरे जेवून घेईल आणि नंतरच माझं झाल्यानंतर तिला वगैरे खाऊ घालेल. तर मॅडमचं असं सुरू होतं की मम्मा मला पण डोसा दे. आमच्याकडे ना इथे मागच्या 8 ते 10 दिवसापासून रात्रंदिवस कंटिन्युअसली पाऊस सुरू आहे. इतका पाऊस की म्हणजे बाहेर जाताही येत नाही आणि माझ्या घराच्या पाठीमागे एवढं मोठं पाणी साचलेलं आहे ना की जीव अगदी कासावीसच होऊन जातो. इथे म्हणजे हे जे कपडे होते ना, मागच्या 3 ते 4 दिवसाचे होते. मी वॉशिंग मशीन अजिबात नव्हती लावली. की वॉशिंग मशीनमधून कपडे ड्राय होऊनच येतात, पण ते थोडेसे सुकवायला आपल्याला लागतंच की नाही. बट बाहेरच्या पावसामुळे मग अजून ते कपडे थोडेसे ओलसर राहतात, त्यामधनं मग वास वगैरे यायला लागतो. त्यामुळे कपडे मी वॉश करायचा आजकाल इग्नोरच करत आहे ते कपडे वापरायचे आणि एकदमच मग धुवायला टाकायचे. तर रोज पडणाऱ्या पावसामुळे असा काही माझा कार्यक्रम सुरू आहे. सो कपडे वाळवत असताना जेव्हाचे डॅडी आले आणि मी ना कपड्यांना क्लच लावले की नाही ते चेक करत होते, कारण 3 ते 4 दिवस हे कपडे आता असेच वाळावे लागणार. चल बेटा बाहेर चल, चल आपण आपल्याला बाहेर जायचं, चल चलो चला 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 हळू ना बेटा, ये बाबा तिला टोपी घालणं बघ पहिलं मी टोपी टोपी कुठे यायची, टोपी कुठे, इवा टोपी घाल, चल इकडे बघ, व्हिडिओ कर बघ, हॅलो कर, हाय हाय कर. चलो कॅब घरा चला, कारण पाऊस आहे, आम्ही जात आहोत बाहेर. चलो इवा, चलो इकडे 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 समोर बघायचं, चला चलो चला. चालत चालत नाहीच आता, तुला माझ्या इवाला चालायलाच लावणार आहे मी आता. चलो इथं थांबा. हॅलो कर इवा, हॅलो कर सगळ्यांना, हॅलो कर, हॅलो. कुठे जातो आपण? चलो बसा. चलो हे कुठे ठेवायचं आहे?
इकडे या सेक्शनला बघते मी जरा. जास्त ऑफर आहे तिकडे बघा. पिकचे आहे ते याचे ना. तसं घेऊ नाही ते रागवतात. चल इवा नको बेटा, तू लहान आहे सध्या खूप. ए इवा छान वाटत आहेत ना हा पॅन्ट. टी शर्ट बघते इतके छान असतात टी शर्ट. टी शर्ट आहे. ये खाली आहे बेटा, ये तिथे गेट सेक्शनला खालच्या सेक्शनला आहे. ओ बेटा, तुला कोणतं पाहिजे सांग मला. ते काढू नाही, तसं तसं काढायचं नाही, ते रागवतात अंकल. कोणतं काय पाहिजे तुला मला सांग बरं. हे बघा, हे कुठं जाऊन बसले माझं लेकरू. असं बसायचं नाही ग बा. इवा ए वा, तुला आवडलं बेटा? आवडलं तुला? छान छान आहे. थोडं साईज नाही मोठं घेऊ का ग? साईज मला बघू दे मला साईज तुझी. डॅडीला दाखवून येऊयात का? हा वेगळाच कलर आहे, पिंक मध्ये पण नाही. तुझ्याजवळ नाही. ओके चल, हाच घेणार होता मी. हाच फायनल केला युवासाठी, हो की नाही? हो बेटा, चल चल ग चल. दुसरं हे करूयात, चल नानाला बघूयात. हे बघा, तुला यायचंच नाहीये. कुठे गेली बेटा? चल चल मा, चल चल. यायचं असं हे नाही करायचं. चल बघा, युवाची नवीन फ्रेंड. इवा इकडे बघ, काय करतेस? ते तोंडात नाही घालायचं. चल इकडे बघ, काय ते काय मा, कुणाची फेवरेट आहे? बघा कुठे जाईल. जायचं नाही. तुझ्या फ्रेंडला घरी घेऊन यायचं. इवा ती येत नाही, यायचं नाही म्हणजे. इवा
जायचं नाही. खाली राहतो बाबा. तुझ्या फ्रेंडला घरी घेऊन यायचं. अरे 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 चलो चलो इवा बाय कर. इवा इवा तुझ्या फ्रेंडला बाय कर. चला 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 बाय कर. चलो बाय म्हण तिला बाय म्हण. चलो हां ओके ओके बस 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 पप्पी घेतली. बस झालं आता. बस झालं. ये बेटा. मम्मा कुठे आहे? मम्मा तुझी मम्मा कुठे? हां गो गो. चल जाते ती. बाय कर बाय. चलो चलो आता बाय. बस झालं. चला चला असं आहे आमचं. जिकडे जातो तिकडे आम्हाला फ्रेंड मिळतात. हो नाही वा नको बेटा येऊ. चल बाय कर. बाय म्हण. बाय कर. चला खूप जास्त गर्दी आहे ट्रेन्समध्ये नवरात्रामुळे दसऱ्यामुळे सगळीकडेच. चल इवा. अहो एवढी बदमाश आहे ना. जाता जाता ते पूर्ण टी शर्टचं एवढं बंडलच खाली पाडलं तिने. बापरे. इवा हे बघ. चल चला चला बसा गाडीवर. चला बापरे. येऊ. हॅलो का तुझ्यासाठी काय घेतलं सांग. काय घेतलं तुझ्यासाठी. हां किती क्यूट आहे ग पिल्लू. तू पूर्ण बिस्किट खाऊन घातले. नको बेटा गोड आहे. बिस्किट खायची नाही. नाही म्हण. नाना म्हण. मी नाही खात म्हण हवं बिस्किट म्हण. ते पूर्ण अगं इवा तू पूर्ण बिस्किट खाल्लेस बेटा. हां मम्माला सांग पूर्ण बिस्किट खाल्लेस का. पूर्ण नाही खायची इवा. पोटातलं येते त्याने. पोटातलं येते मा. असं खायचं नाही. तुला म्हटलं ना मम्मीने काय सांगितलं तुला. आम्ही ना तिला कधीच बिस्किट वगैरे देत नाही आहोत. बट आज फर्स्ट टाईम माहिती नाही आहेत का ह्यामध्ये. पूर्ण आहो तिने पूर्ण बिस्किट खाल्लेत. बापरे 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 बापरे. आता काय करतेस. काय करतेस आता. आ पूर्ण बिस्किट खाल्लेस तू. आ सांग सांग. पूर्ण बिस्किट खाल्ले ना ना. हाय कर सगळ्यांना. हाय हाय. पाणी देऊ प्यायला. तुझी वॉटर बॉटल कुठे. तुझी वॉटर बॉटल. चल ये इकडे ये. तुला वॉटर बॉटल देते. चल ये पाणी पी वाचल. हे तर जस्ट आलेला आहोत आम्ही आणि मी करते चहा थोडंसं. तर व्हिडिओ बघून तुम्हाला समजलंच असेल. हो आम्ही गेलो होतो ट्रेंड्समध्ये इवाला कपडे घेण्यासाठी. कारण दसरा आला आहे आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही तिला याही वर्षी कपडे घ्यायला गेलो होतो. पण झालं असं की पाहिजे तसं कलेक्शन आम्हाला तिथे मिळालं नाही आहे. म्हणून एकच टी शर्ट मी घेऊन आले. त्यानंतर मी इथे लगेच किचनमध्ये आले. तिला नाश्ता बनवला. इवाच्या डॅडीला थोडीशी भूक लागली होती. सो मग त्यांना 2 डोसे करून दिलेत आणि दुपारीच केलेली चटणी होती. सो चटणी आणि डोसे त्यांनी खाऊन घेतले. आणि मीही नाश्ता करून घेतला आणि त्यानंतर ना माझं हे वेट लॉसचं पावडर वगैरे संपलं होतं. सो लगेचच मग मी इथे करायला घेतलेलं आहे. खूप दिवसापासून ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करायची इच्छा होती बट असा योगच नाही आला. सो आज मी पूर्णपणे दाखवणार आहे लिटरली म्हणजे कशाप्रकारे मी प्रमाण वगैरे किती घेते. सो सगळ्यात आधी मी घेतलेलं आहे 1 वाटी जिरं. सो जिरं ना हे आपल्याला लो फ्लेमवरती एकदम असं हे करून घ्यायचं आहे. थोडंसं स्टीम करून घ्यायचं आहे. स्टीम करून घेण्यापेक्षा थोडंसं रोस्ट करून घ्यायचं आहे. जास्त पण नाही. अगदी 5-6 मिनटंच. 5 ते 6 मिनटं पण खूप जास्त होतात. 3 ते 4 मिनटं केलं तरी चालते. थोडंसं हात वगैरे लावून तुम्ही बघू शकता. थोडंसं कडक वगैरे झाल्यानंतर तो लगेचच काढून घ्यायचा आहे.
अजून एक गोष्ट, जिरा थोडंसं जास्तच ठेवायचं आहे. त्यानंतर 1 वाटी सपोज जिरं घेतलं तर अर्धी वाटी सोप घ्यायची आणि अर्धी वाटी ओवा घ्यायचा. ह्यामध्ये मी थोडीशी दालचिनी देखील घालणार आहे, पण मेक शुअर की दालचिनी कमी घ्यायची आहे, कारण दालचिनी गरम असते. सो मे बी मग कुणाकुणाला म्हणजे पोटामध्ये आग वगैरे होऊ शकते. सो दालचिनी जर तुम्हाला पाहिजे नसेल तर तुम्ही स्किपही करू शकता. त्यानंतर मी अर्धी वाटी याच्यामध्ये धनेसुद्धा घेणार आहे. सो हे जे मिक्सचर आहे ना, हे जर तुम्ही डेली घेतलं तर याचे खूप जास्त फायदे आहेत. फायदे असे की आपल्या शरीरातली प्रत्येक नस ना नस आणि हे पिल्याने, रिकाम्या पोटी पिल्याने मोकळी होते. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला जर हाडांचा, सांधेवात वगैरे काहीही जर त्रास वगैरे होत असेल तर याने होत नाही. तिसरी गोष्ट, याने मेटाबॉलिझम खूप चांगलं राहतं. चौथी गोष्ट, वेट लॉस करायसाठी तर हा अप्रतिम उपाय आहे. पाचवी गोष्ट म्हणजे आपल्या शरीरामधले जे पण टॉक्झिन्स वगैरे असतात आणि ते जर आपल्याला बाहेर काढायचे वगैरे असतील तर रिकाम्या पोटी 1 टेबलस्पून आपण गरम पाण्यामध्ये हे जे पावडर आहे ना टाकून वगैरे पिऊ शकतो. ह्याने खूप जास्त फायदा होतो आणि आपल्याला म्हणजे पोटही सकाळी सकाळी ज्यांनाही त्रास आहे तर त्यांनी पोटही सुद्धा व्यवस्थित साफ वगैरे होतं. अजून याचे बरेच फायदे आहेत. त्याची जर लिस्ट काढायला गेली ना तर खूप जास्त फायदे आहेत, अनगिनत फायदे आहेत. कारण मी पहिल्यापासून वगैरे घेते त्यामुळे, आणि माझी तर आता ही एक डेली हॅबिट बनलेली आहे. सो ज्याही दिवशी मला जर पावडर वगैरे नसेल ना तर मी म्हणजे असं काहीतरी चुकल्यासारखं होतं, कारण खूप चांगली सवय लावून घेतलेली आहे मी. आणि मलाही कुठंतरी वाटतं की तुम्ही सुद्धा ही सवय लावून घ्या, कारण हे पावडर खरंच खूप गुणकारी आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्याही बायकांना अशक्तपणा वगैरे येतो ना तर त्या बायकांनी तर नेहमी म्हणजे आवर्जून मी सांगेल तुम्हाला असे घरगुती उपाय वगैरे करून स्वतःची काळजी घेण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला भरपूर फायदा होईल. कारण बायकांचं कसं असतं, घरच्या कामामध्ये, मुलांमध्ये किंवा ड्युटीमध्ये, अजून कुठल्या गोष्टींमध्ये एवढा गुरफटलेल्या असतात की त्यांनी स्वतःची काळजी करणं त्यांच्याकडनं होत नाही, किंवा स्वतःच्या तब्येतीकडे वगैरे दुर्लक्ष करणं, ह्या गोष्टी सुरू असतात. बट माझं एकच सांगणं आहे की जान है तो जहान आहे. कारण आपण आहोत तर आपली मुलं आहेत, आपण आहोत तर आपल्या घरचे आहेत, आपण आहोत तर आपला संसार आहे, आपण आहोत तर आपला नवरा आहे. सो मेक शुअर प्रत्येक बायकांनी स्वतःची काळजी घ्या, कारण तुम्हीही तितक्याच महत्त्वाच्या आहात तुमच्या फॅमिलीसाठी, राईट? सो म्हणूनच माझं एक म्हणणं आहे की हे पावडर खरंच 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 म्हणजे मी सांगते म्हणून ॲटलिस्ट 8 म्हणजे 21 दिवस तुम्ही घेऊन पहा, तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल. आणि नंतर तुम्ही मला कमेंट करूनही सांगू शकता की ताई खरंच हे पावडर, खरंच याचे खूप जास्त फायदे आहेत. आणि म्हणून मी सांगते म्हणून ॲटलिस्ट तुम्ही हे घेऊन बघा. सो अशा प्रकारे मी धने भाजले, जिरे भाजले, ओवा भाजला, बडीशोप वगैरे भाजली, आणि याला ना असं म्हणजे मी आताच नाही ह्याची पावडर करणार आहे, रात्रभर याला चांगल्यापैकी थंड वगैरे करणार आहे. आणि दुसऱ्या दिवशी मी याला मिक्सरमधून छान प्रकारे ग्राइंड वगैरे करून ठेवणार आहे. 1 महिना आरामात ह्याची जी पावडर आहे ना ती टिकून राहते. आणि रोज मग तुम्ही नित्यनेमाने रिकाम्या पोटी ही पावडर वगैरे घेऊ शकता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्यांनाही ॲक्नेचा प्रॉब्लेम वगैरे आहे ना, ज्यांनाही असं वाटतं की आपली स्किन एकदम ग्लो करायला पाहिजे, आपली स्किन चांगली दिसायला पाहिजे, त्यांनीसुद्धा हे पावडर नक्कीच हे केले पाहिजे. कारण धन्यामध्ये, जिऱ्यामध्ये अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज भरपूर प्रमाणात असतात आणि त्याचा आपल्या बॉडीला खूप जास्त स्किनला भरपूर प्रमाणामध्ये फायदा होतो. सो अशा प्रकारे आहे हे पावडर, खरंच खूप गुणकारी आहे. म्हणजे घरगुती रेमेडी आहे, बट खूप जास्त पॉवरफुल आहे. आणि म्हणूनच मी सांगते की तुम्ही सगळ्यांनी ही घरगुती रेमेडी ट्राय करा ॲटलिस्ट 21 दिवस, म्हणजे तुम्हाला भरपूर वगैरे फायदा मिळेल. सो अशा प्रकारे मी रोस्ट करून घेतलेलं आहे सगळ्याच गोष्टी, आणि ह्याला रात्रभर वगैरे ठेवून मी दुसऱ्या दिवशी बारीक करणार आहे मिक्सरमधून, आणि 1 मंथ हे पुरेल एवढं आहे. त्यानंतर थोडीशी मी ह्यामध्ये दालचिनी देखील घालणार आहे, जास्त नाही, कारण दालचिनी गरम असते. सो मग थोडीशीच, अगदी म्हणजे 2 ते 3 हे असते ना, दालचिनी चक्का पण म्हणतो याला आपण, किंवा पनीरच्या भाजीमध्ये वगैरे जे टाकतात ना तीच ही दालचिनी असते. सो अशा प्रकारे होता माझा आजचा दिवस. आठवड्याची ऑलमोस्ट सगळी कामं माझी झालेली आहेत. त्यानंतर इवालाही खाऊ घातलेला आहे, आणि
तर सगळ्या गोष्टी भाजून घेतल्यानंतर मी सगळ्या गोष्टी एकत्रच ताटामध्ये वगैरे ठेवणार आहे. रात्रभर याला थंड करून दुसऱ्या दिवशी मी याची पावडर वगैरे बनवणार आहे. त्यानंतर मी इथे उद्याची तयारी करणार होते. याच्यामध्ये मी 2 टेबलस्पून ऑफ चिया सीड्स रात्रभर भिजू घालून मी सकाळी घेते. त्यानंतर इथे जिरा पाणीसुद्धा मी घालायला ठेवलेलं होतं. नंतर मला चहा प्यायची इच्छा झाली होती, सो चहाही एकीकडे टाकला होता आणि त्यासोबत आम्ही थोडं बिस्किटही खाणार होतो. सो अशा प्रकारे होता माझा आजचा दिवस. खूप जास्त हेक्टिक होता, बट मजा आली. सो चला तर हा व्हिडिओ इथेच एंड करते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्या भेटीला घेऊन येत राहील. तोपर्यंत बाय ऑल, टेक केअर, लव यू.